भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। या वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात तीव्र आंदोलन केलं आहे। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, हरामखोर अमर साहेबांचं करायचं काय? हरामखोर अमर साहेबांचं करायचं काय? शहरातील क्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली। आंदोलकांनी अमर साबळे यांच्या प्रतिमेला जोडे मारत तसेच प्रतिमा जाळत संताप व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनामुळे काही काळ क्रांती चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान अमर साबळे यांना छत्रपती संभाजीनगरात फिरू देणार नाही तसेच त्यांच्या तोंडाला काळ्या फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आलंय। असं आहे की मुंबईचे आमचे जे मुंबई प्रदेशच्या वतीनं ईस्टर्न फाईलच्या संदर्भामध्ये एक आंदोलन होतं आणि या देशामध्ये सगळ्यात पहिले जर आंदोलन कोणी केलं असेल तर वंचित बहुजन आघाडीला या आंदोलन मुंबईतून सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही सत्य परिस्थिती आहे आणि जी सत्य परिस्थिती घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि त्यामध्ये मोदी या देशाचे पंतप्रधान आहे की याच्यामध्ये सामील आहे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे वंचित बहुजन आघाडीची। त्या संदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलले। त्यानंतर जे अमर साबळे आहे जे दलाल आहे यांनी आजपर्यंत सगळी या ठिकाणी केलेली आहे, त्यांची लायकी नाही बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्याची, परंतु नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून या ठिकाणी ते बोलण्याचा प्रयत्न करतात। मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आवाहन करायचंय